कवठापाटी तुपडी रस्त्यावर दुचाकी अपघात, 2 युवक ठार. निलंगा तालुक्यातील कवठापाटी व तुपडी दरम्यान दुपारी 3 वाजता 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात घडला. यात शिऊर धनेगाव येथील 22 वर्षीय सोहेल रहीम शेख व गौर मसलगा येथील 32 वर्षीय अमर सुनील देशमुख हे दोन्ही युवक मृत्युमुखी पडलेत. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे की शिऊर धनेगाव येथील अविवाहित सोहेल शेख वय 22 वर्ष आपल्या दुचाकी क्रमांक MH24/9778 वर आजोळी तुपडीकडे निघाला होता. त्याचवेळी गौरकडे जाण्यासाठी अमर सुनील देशमुख वय 32 वर्ष दुचाकी क्रमांक MH24YL8410 वरून येत होता. कवठापाटी तुपडी रस्त्यावर खडी केंद्राजवळ रस्त्याचा अंदाज न लागल्याने दोन्ही दुचाकींचा समोरासमोर धडक झाली. यात सोहेल शेखचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पानचिंचोली येथील आरोग्य केंद्रात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. दुसरीकडे अमर देशमुख यांना लातूर येथे नेऊन उपचार दिल्यानंतर बचावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला व त्यांचा मृत्यू झाला. तुपडी येथील मकामा दरगाहचा उरूस सुरू असल्याने तारीखी बहुतांश तरुणी यात्रेकडे जात आहेत. सोहेलची आई बहीण यात्रेला अगोदरच आल्या होत्या, त्यामुळे सोहेलही यात्रेसाठी निघाला होता. खडकेंद्राजवळ घडलेल्या भयानक घटनेने घरचा एकुलता एक मुलगा गेल्याने शिऊर गाव शोककळा विहीन झाले आहे. अमर देशमुख यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दोन्ही मृत युवक अविवाहित होते. रस्त्याचा अंदाज न लागल्याने समोरासमोर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद पानचिंचोली पोलीस चौकीत करण्यात आली आहे.